नमस्कार. MST CET, PCM आणि PCBचे एंट्रन्स एक्झामचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. जे विद्यार्थी आता 12वीला आहेत तसेच ज्यांची 12वी आता पूर्ण झाले आहे त्यांना हा फॉर्म भरता येऊ शकतो. तर फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स तसेच फी किती लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि इतर माहिती याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम फी स्ट्रक्चर बघूया. ह्या वर्षी फी असणार आहे ओपन कास्टसाठी 1300 रुपये आणि कास्टसाठी असणार आहे म्हणजे त्यामध्ये SC, ST, OBC, PWD अशा कास्ट येतात त्यांच्यासाठी असणार आहे 1000 रुपये फी. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 2 परीक्षा होणार आहेत. एक परीक्षा होईल एप्रिलमध्ये, दुसरी परीक्षा होईल मेमध्ये. तर यासाठी 2 फॉर्म वेगवेगळे भरायचे का एकच भरायचा? तर त्यासाठी एकच फॉर्म भरायचा आहे. एकाच फॉर्ममध्ये 2 ऑप्शन असतात. एकाच फॉर्ममध्ये हा तो ऑप्शन आहे की आपल्याला एक परीक्षा द्यायची आहे की 2 परीक्षा द्यायची आहेत. ह्यात त्या फॉर्म फिलिंग आता करतेवेळी तो ऑप्शन आपण निवडायचा आहे. त्यामध्ये अटेम्प्ट 1 किंवा अटेम्प्ट बोथ अटेम्प्ट असे ऑप्शन असतात. तर समजा विद्यार्थी 2 परीक्षा देणार असेल त्यासाठी फी ही डबल असणार आहे. ओपनसाठी ही 2600 रुपये फी असणार आहे आणि कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे 1000 प्लस 1000 2000. तर यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्सची लिस्ट आपण आता पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्याचे आधार कार्ड हे अपडेट असणे आवश्यक आहे. आधार कार्डवरचे नाव आणि जन्मतारीख हे SSC मार्कलिस्ट प्रमाणे असावे. तसेच विद्यार्थ्याजवळ अपर आयडी असणे आवश्यक आहे. फॉर्म फिलिंग करतेवेळी अपर आयडी असणे. अपर आयडी हा आपल्याला डिजिलॉकरवरून करता येतो आणि फॉर्म फिलिंग करतेवेळी आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये SSC मार्कलिस्ट, आधार कार्ड, फोटो, सिग्नेचर आणि जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स जमा करून ऑनलाईन फॉर्म भरा. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवट तारीख आहे 12 फेब्रुवारी 2026.